श्रीराम जय जय राम. गुरु आज्ञा पालनाशिवाय दुसरे कर्तव्यच उरले नाही. परमात्म्याकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत. आपल्या गुरूंनी जो राजमार्ग दाखविला त्यानेच जावे. मध्येच दुसरा मार्ग घेतला तर पल्ला कधीच गाठायचा नाही. एका वैद्याचे औषध सोडून दुसऱ्याचे घेतले तर पहिल्या वैद्याची जबाबदारी संपली. तरीही मी माझ्या माणसाला सोडित नाही ही गोष्ट निराळी. ज्या दिवशी मी तुम्हाला अनुग्रह देऊन आपले म्हटले त्या दिवशीच सर्व प्रापंचिक आणि पारमार्थिक जबाबदारी गुरुवर सोपवून तुम्ही मोकळे झाला. गुरु आज्ञा पालनाशिवाय तुम्हाला दुसरे कर्तव्यच उरले नाही. पण तुम्हाला असे वाटते कुठे? विष हे आमटीत घातले काय किंवा भाजीत घातले काय, दोन्ही त्याज्यच. त्याप्रमाणे अभिमान व्यवहारात असला काय किंवा पारमार्थिक साधनात असला काय, दोन्ही त्याज्यच. मी कोण हे आधी जाणले पाहिजे. परमात्मा कोण ते मग आपोआपच कळते. दोघांचेही स्वरूप एकच आहे, म्हणजे दोघेही एकच आहेत. परमात्मा निर्गुण आहे आणि तो जाणण्यासाठी आपणही निर्गुण असायला पाहिजे. म्हणून आपण देहबुद्धी सोडली पाहिजे. कोणतीही गोष्ट आपण जाणतो म्हणजे आपल्याला त्या वस्तूशी तादाकार व्हावे लागते. त्याखेरीज जाणणेच होत नाही. म्हणून परमात्म्याला जाणण्यासाठी आपणही नको का परमात्म स्वरूप व्हायला? यालाच साधू होऊन साधूस ओळखणे किंवा शिवो भूत्वा शिवम यजेत असे म्हणतात. आता कोणत्याही वस्तूचा आकार आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्याजवळ तत्सदृश असे संस्कार पाहिजेत. ते संस्कार त्या वस्तूच्या आघाताने प्रत्याघात रूपाने उद्भत होतात. नंतर त्या वस्तूचे ज्ञान होते. म्हणून परमात्म रूपाला विरोधी असे सर्व संस्कार घालवून आपण आपले अंतःकरण पोषक संस्कारांनी युक्त केले पाहिजे. जर आपण साधन करून निष्पाप होऊ शकलो तर आपल्याला जगात पाप दिसणेच शक्य नाही. देवाच्या गुणाने आणि रूपाने त्याचे गुण आणि रूप मिळेल, पण त्याच्या नामाने तो जसा असेल तसा सर्वच्या सर्व मिळतो. म्हणून नाम हे साधन श्रेष्ठ आहे. आपण भगवंताच्या नामात राहिले पाहिजे. त्यातच जीवनातले सर्व सुख सामावले आहे. याहून दुसरे काय मिळवायचे? मी सुखाचा शोध केला आणि ते मला सापडले. म्हणून मी तुम्हाला त्याचा निश्चित मार्ग सांगेन. तो मार्ग म्हणजे भगवंताचे अनुसंधान होय. मी अत्यंत समाधानी आहे. तसे तुम्ही समाधानी राहा. जे मी सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटी सांगतो. तुम्ही कसेही असा, पण भगवंताच्या नामाला सोडू नका. अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे. नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे. याहून दुसरे काय मिळवायचे? श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. आपल्याकडून होईल तेवढे नाम घ्यावे, न होईल त्याचा राम कैवारी आहे. श्रीराम जय जय राम. श्री रामरक्षा स्तोत्र अर्थासहित भाग 3, श्लोक क्रमांक 26. जो माझा भक्त श्रद्धेने या श्रीरामाच्या नावांचे आणि गुणांचे दररोज स्मरण करतो त्याला अश्वमेध यज्ञापेक्षाही अधिक पुण्य प्राप्त होते. यात कोणतीही शंका नाही. श्लोक क्रमांक 27. दुर्वेच्या पानाप्रमाणे श्यामवर्ण असणारे, कमळासारखे सुंदर नेत्र असणारे आणि पिवळे वस्त्र धारण करणारे भगवान श्रीराम यांची दिव्य नामांनी स्तुती करणारे मनुष्य संसाराच्या बंधनात अडकून राहत नाहीत. श्लोक क्रमांक 28. लक्ष्मणाचे मोठे भाऊ, रघुकुलातील श्रेष्ठ, सीतेचे पती, सुंदर स्वरूप असणारे, काकुत्स्थ वंशातील,
करुणेचा सागर, गुणांचा खजिना, ब्राह्मणांना प्रिय आणि धर्माचे पालन करणारे भगवान श्रीराम यांचे स्मरण करावे. श्लोक क्रमांक 29. राजांमध्ये श्रेष्ठ, सत्याचे पालन करणारे, दशरथांचे पुत्र, श्यामवर्ण शांत स्वरूप असणारे, संपूर्ण जगाला आनंद देणारे, रघुकुलाचे भूषण आणि रावणाचा शत्रू असणाऱ्या श्रीरामांना मी वंदन करतो. श्लोक क्रमांक 30. राम, रामभद्र, रामचंद्र, सृष्टीचे पालन करणारे रघुनाथ, सर्वांचे स्वामी आणि माता सीतेचे पती असणाऱ्या भगवान श्रीरामांना माझा नमस्कार. श्रीराम रक्षा फलश्रुती व समाप्तीचे श्लोक. श्लोक क्रमांक 31. भगवान श्रीराम, रामभद्र, रामचंद्र, संपूर्ण विश्वाचे नियंता, रघुनाथ आणि माता सीतेचे पती असणाऱ्या परमेश्वराला माझा नमस्कार असो. श्लोक क्रमांक 32. हे श्रीराम, रघुवंशाला आनंद देणारे श्रीराम, भरताचे मोठे भाऊ श्रीराम, युद्धात पराक्रमी असणारे श्रीराम, मी आपल्या चरणी शरण आलो आहे. माझे सदैव रक्षण करा. श्लोक क्रमांक 33. मी मनाने श्रीरामचंद्रांच्या चरणांचे स्मरण करतो, वाणीने त्यांच्या नामाचे गुणगान करतो, मस्तकाने त्यांच्या चरणांना नमस्कार करतो आणि पूर्ण भावाने त्यांच्या चरणी शरण जातो. श्लोक क्रमांक 34. श्रीराम माझी माता आहेत, श्रीरामचंद्र माझे पिता आहेत, श्रीराम माझे स्वामी आणि माझे सखा आहेत. माझे सर्वस्व केवळ दयाळू श्रीरामचंद्र आहेत. त्यांच्याशिवाय मला दुसरे कोणाचेही ज्ञान नाही, मला दुसरा कोणताही आधार नाही. श्लोक क्रमांक 35. ज्यांच्या उजव्या बाजूस लक्ष्मण उभे आहेत, डाव्या बाजूस जनकनंदिनी माता सीता विराजमान आहेत आणि समोर भक्त हनुमान उभे आहेत, त्या रघुनंदन भगवान श्रीरामांना मी वंदन करतो. श्लोक क्रमांक 36. संपूर्ण जगाला आनंद देणारे, युद्धभूमीवर धैर्यवान, कमळासारखे नेत्र असणारे, रघुवंशाचे स्वामी, करुणेचे मूर्त स्वरूप आणि दयाळू असणाऱ्या श्रीरामचंद्रांच्या चरणी मी शरण जातो. श्लोक क्रमांक 37. ज्यांचा वेग मनासारखा आणि वायूसारखा आहे, ज्यांनी आपल्या इंद्रियांवर विजय मिळवला आहे, जे बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ आहेत, वायुपुत्र आणि वानरसेनेचे प्रमुख असणारे श्रीरामदूत हनुमंतांच्या चरणी मी शरण जातो. श्लोक क्रमांक 38. राम राम हे मधुर नाम गोड स्वरात उच्चारणाऱ्या कवितारूपी वृक्षाच्या शाखेवर बसलेल्या कोकिळेसारखे सुंदर काव्य रचणाऱ्या महर्षी वाल्मिकींना मी वंदन करतो. श्लोक क्रमांक 39. संकटाचे निवारण करणारे, सर्व प्रकारचे ऐश्वर्य आणि सुख देणारे, संपूर्ण जगाला प्रिय असणारे श्रीराम यांना मी वारंवार नमस्कार करतो. श्लोक क्रमांक 40. राम राम या नामाचा उच्चार संसाररूपी दुःखाच्या बीजांचा नाश करणारा, सुख समृद्धी प्राप्त करून देणारा आणि यमदूतांनाही भयभीत करणारा आहे. श्रीरामरक्षा स्तोत्राचे महात्म्य. श्रीरामरक्षा स्तोत्र हे केवळ संकटांपासून संरक्षण करणारे कवच नसून मनाला शांतता, श्रद्धा, धैर्य आणि भक्ती देणारे साधन आहे. श्रद्धेने, शुद्ध भावनेने आणि नियमितपणे याचे पठण केल्याने श्रीराम नामाशी मनाचे नाते दृढ होते. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.